ओके, चला आता आपण निघूया दुसऱ्या स्थळी. नेक्स्ट डेस्टिनेशन जे आहे श्री लक्ष्मी केशव मंदिर. इकडून 14 किलोमीटर दाखवतं मला. हे देखील मला सजेस्टच झालेलं होतं, तर आपण त्या साईडला चाललो होतो. कोळीसरे असं नाव आहे या जिकडे मंदिर आहे ते. तर आपण तिकडेच जातो. आणि सध्या असं वाटतं की ते गावाची वेशी असते ना एक, इकडे दुकानं असतात खूप सारी, असं आहे इकडे जागा. म्हणजे आपण तिकडे पोचलो आहे, मेन पॉईंटला पोचलो गावाच्या. तुम्हाला या सगळ्या लाईनीचे अर्थ पण माहिती असतील ना, काय आहेत ते. सध्या डॉटेड ज्या लाईनी दिसत ना मध्ये, याचा अर्थ तुम्ही ओव्हरटेक करू शकता असं आहे. काही काय तुम्हाला ना एकदम प्लेन दिसणार कंटिन्यू, जशी बघा मला उजव्या साईडला दिसते ती तर बॉर्डर लाईन आहे, पण ही अशी मध्ये पण असते लाईन. तर त्याचा अर्थ असतो की तुम्ही ओव्हरटेक नाही करू शकत. मे बी जो रस्ता तसा असेल म्हणून ते तुम्हाला ऑलरेडी वॉर्निंग दिलं आहे की तिकडे तुम्ही ओव्हरटेक करू नका असं. आणि पुढे ते छोटे स्पीड ब्रेकर येतात ना कलर्समध्ये, बारीक लाईक झेब्रा क्रॉसिंगसारखे दिसतात. हां, त्याचा अर्थ असतो की पुढे इंटरसेक्शन आहे, म्हणजे अजून एक रस्ता जॉईंट होतो आहे लेफ्ट राईटसाठी. तर वाहन सावकाश चालवा. हे कसे आहेत ना हे सिग्नल्स. हे बघा स्पीड ब्रेकर नाही दिसला, इकडे तरी करा ना यार कलर. हे बघा ही दिसते तुम्हाला व्हाईट कंटिन्यू लाईन, याचा अर्थ आहे तुम्ही ओव्हरटेक नाही करू शकत इकडे. का? कारण हा टर्न होता. तर असं आहे. अजून एक स्पीड ब्रेकर तुम्हाला नाही दिसला. हे देवा, किती वेळा गाड्या उडणार आहेत माझ्या काय माहिती. गाईस फक्त 1.5 किलोमीटर राहिलं आहे आणि हा असा आतून रस्ता घेऊन चालला आहे. खरं सांगायला गेलं तर ना इकडचा सुगंध वेगळा येतो आहे. का आजूबाजूला सगळी घरं आहेत, एक वेगळा सुगंध येतो आहे चुलीवरचा. आणि अजून दुसरा म्हणजे एवढं भारी आहे ना, सही वाटतं आहे सिरियसली. आता मला सिरियसली माझ्या गावाची आठवण आली आणि मला असं वाटतं की मला आता माझ्या गावी जावं लागेल लवकरच. पण हा बघा ना, एवढंसा क्यूट छोटूसा रस्ता आहे, बट सही आहे. आणि नेचरच्या मधून गाडी नेण्यात अजून एक आपला वेगळा फील. असं वाटतं की ही बॉर्डर मारली और गोल्डन कलरची. हा हा हा, इकडे थंडी वाजते जराशी. आणि इकडे ॲक्च्युली थंडी लागते. ऊन दिसून येतं आहे खरं असं बघायला गेलं तर, पण माझ्या पायांना आणि हातांना थंडावा लागतो आहे. आपण ॲक्च्युली चाललो आहे खालच्या दिशेने, खाली मे बी वातावरण काही डिग्रीने कमी असेल कदाचित. चला लक्ष्मी केशव मंदिरासाठी उजवीकडे. हो, रिच्ड. ओके, तर आता आपण पोहोचलेलो आहोत श्री लक्ष्मी केशव मंदिराच्या इकडे. इकडे देखील असा रस्ता खाली जातो, चालत पायऱ्या उतरत खाली जायचं आपल्याला. हे बघा, हा काय मंदिर आहे. कॅमेरा कधीच जस्टिफाय नाही करू शकत अशा गोष्टी. तिथपर्यंत मी स्वतःहून नाही बघत तिथपर्यंत तरी. हे असं आहे श्री लक्ष्मी केशव देवस्थान, कोळीसरे येते. आय गेस इकडे काहीतरी देवीची जत्रा असावी.
किंवा काहीतरी स्पेशल ओकेशन असावं. सगळं सजून आलं. बहुतांश वक्ती तुम्हाला सगळीकडे लाकडीचंच काम दिसेल इकडे. सगळं कौलारू आहे. लाकडी वा लाकडी स्तंभ लाकडी देवी. तरी असं मंदिर दिसतं बाजूने. आणि इकडे पण एक हलकासा एक छोटासा झरा आहे जो पडतोय. पण तुम्ही सीन बघा, किती झाडी आहेत बघा इकडे. झाडच बघा, एकदम झाडांमध्ये गर्दी आहे. इकडे सगळे मंदिरं तशीच आहेत वाटतं कोकणातली, बहुतांश तरी. सगळी अशी आजूबाजूला झाडांनी वेढलेलं आहे. एकदम थंडगार आहे आणि शांत आहे. तुम्ही बघू शकता. असा हा झरा वरून वाहतोय. हे तीर्थ आहे असं बोलतात. वाहणारे पाणी हे तीर्थ आहे. सही ना. सो कसं होती, शॉर्ट टूर्स होती मंदिराची. पण मंदिर खूप छान होतं. आताच वरती येताना ना एक चांगल्या गृहस्थांशी भेट झाली. जरासं बोलणं झालं. उमेश सर त्यांचं नाव आहे. तर ते जरा माहिती देत होते मला मंदिराविषयी. तर ते बोलले की हे मंदिर इसवीसन मे बी 1500 वर्षापासूनचं एवढं जुनं मंदिर आहे असं. आणि गाभाऱ्यात जी मूर्ती आहे देवीची त्यालाही 800 ते 1000 वर्ष झालेत अशी म्हणतात येते. तर बघा ना, आता इकडे मंदिरात आलो आहे म्हणजे कोकणातली जेवढी मंदिरं असून ते म्हणजे कोकणात इतिहास आहे आणि तो खूप जुना इतिहास आहे. तर बरं वाटतं अशा ठिकाणी येणं आणि तो इतिहास बघणं, ऐकणं, मजा येते. आणि आता इकडे बोललो ना काहीतरी आहे देवीचा महोत्सव आहे आणि तो आहे 15 तारखेपर्यंत आहे. हा दरवर्षी होतो. तर त्याने मला इन्व्हिटेशन पण दिलं आज जेवणासाठी देखील. आणि पुढच्या वर्षी येणं असेल तर ते बोललं आम्हाला आवर्जून कळवा, म्हणजे आम्ही त्यानुसार तुमचं हे करून दे. व्हिडिओ शूटिंगसाठी असून दे किंवा काही माहिती असेल तर. काय गोड ना, आवडली बाबा मला इकडची माणसं खूप. ओके गाईज, सो मंदिर झालं आहे आपलं आणि ऑलमोस्ट आता 12 वाजायला येते. 11:49. ओके, सो माझा आता प्लान आहे आपण करूया प्राचीन कोकण. आज आपण प्राचीन कोकण करतो आहे आणि त्याच्यानंतर जरा खाऊन घेऊया. आयत्या खानावर तिकडेच आहे त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे, काय जवळच आहे सगळं. तर आजचा कार्यक्रम तिकडे आहे. मग खाऊन बघूया कुठे काय करता येईल ते नंतर मी ठरवतो. माझा प्लान आहे आरे बीचवरती जायचा. मागच्या एपिसोडमध्ये तर मी वारेमध्ये जाऊनच आलो आहे, तुम्हीही बघितलं. त्याला आरेला जाऊन येऊया. जे बाजूला बघत आहे ते आहे उंडी बीच. हे जेवढं बघू ना तेवढं कमी आहे. म्हणजे एवढं अफाट आणि सुंदर दिसतं ना, खरंच बोलतो आहे. जेवढं बघू तेवढं कमी आहे या गोष्टी, सिरियसली. हॅलो, तुम्हाला जे गाडीवरून नजारे दिसत होते समुद्राचे, मी तिकडूनच आलो आहे. तिकडे चालू आहे. तिवरी बंदर असं नाव आहे ठीक आहे या जागेचं. आणि सॉलिड दिसतंय हे बघा. मधुर आवाज येतो ना. ते असं ऐकलं ना म्हणजे येते. खरं सांगायला गेलं तर शांतता मिळते. शांतता अशी शांतता मिळते ना राव, छान वाटतंय. सो काहीच आलेलं आहे प्राचीन कोकण इथे तुम्ही बघू शकता. हा ग्रुप आहे. लिखी हुई कविता कवि माधव जी ने 100 साल पहले लिखी. इस कविता
बघायला गेलं तर हा एरिया 3 ते 4 एकरमध्ये बसवलेला आहे. पुन्हा 3 ते 4 एकरमध्ये सगळी सराउंडिंग त्यांनी सजवलेली आहे. हे झाडं आहेत, ह्या प्रकारे इकडे सेटअप केला आहे ना, खूप सही केलेलं आहे. असं आहे. पण तिकडे पूर्णपणे बोलू शकतो ना, कोकण ह्याची पूर्णपणे माहिती दिलेली आहे, सॉलिड आहे. ते जयगड फोर्टची प्रतिकृती बनवली. साला काय जागा बनवलं नाही, सगळ्या जागा बनवल्या परफेक्ट इन्व्हेस्टमेंट करून परफेक्ट पद्धतीने रचून सजवले आहे ना. बघायला खूप भारी वाटतं, बघू शकता तुम्ही. ओके, तर इकडे तुम्ही खरेदी करू शकता. तिकडे शंख शिंपल्यांचं प्रदर्शन होतं. तुम्हाला प्रत्येक शिंपल्याविषयी शंखाविषयी सांगणार, हे काय आहे, म्हणजे नावं, वैशिष्ट्य जे काय आहे ते. आणि तुम्ही ना बाकी खरेदी करू शकता. तिकडे मला मोती घ्यायचा असेल किंवा शंख घ्यायचे असतील आणि बाकी जे पण शो पीसेस आहेत ते तुम्ही घेऊ शकता, तिकडे खरेदी करू शकता. तुम्ही पण 1-2 घेतले जरा. सो असं हे प्राचीन कोकण होतं. लाईक तुम्हाला इकडे व्यवस्थित आणि पूर्णपणे कोकणाविषयी माहिती देणार. म्हणजे इकडचे जे पारंपरिक प्रथा होत्या, काय होत्या, इकडे सुरुवात कशी झालेली, इकडच्या व्यवसायाविषयी, मग ते खोतपासून असून दे, आपल्या शेतकरीपासून असून दे, आपले मच्छीमारी बांधवांपासून असून दे, प्रत्येक तर सगळ्यांविषयी इकडे माहिती देतात. आणि विशिष्ट पद्धतीने सजून ठेवले आहेत त्यांची घरं, म्हणजे अशी बनवून ठेवले आहेत घरं. त्यानुसार मग त्यांचे पुतळ्यांना त्यांच्या प्रकारे ज्या टायमाला ते त्या विशिष्ट पद्धतीने जे कपडे घालायचे, तसं ते सगळं तुम्ही बघितलं असेल आधीच्या क्लिप्समध्ये. आता छोटे मोठे, आता मी एक्झिट घेतो आहे, पण सही एक छोटा ट्रॅक म्हणायला, ट्रेक म्हणू शकतो आपण. तो पण काय बोलतात नेचरमध्ये. ओके, सो गाईस तुम्हाला दिसतं इकडे या साईडला आपण पोचलेलो आहेत. भंडारपोळे क्लिफ पॉईंट आहे हा. इकडून अशा शिड्या उतरतात खाली, तुम्ही त्या बीचवरती जाऊ शकतात. पण इकडे इव्हिनिंगला जो सीन क्रिएट होतो ना सनसेटवाला, तो असं असतो. आपण दुसऱ्या पॉईंटवरती चाललो आहे, पण हा देखील खूप सुंदर पॉईंट आहे. इकडे सनसेट पण खूप छान जातो. इकडून खाली उतरायला आहे. हो, थांबा, माझी गुगल मावशी काहीतरी बोलते, तिला आवाज कमी करतो. हां, तर हे असं. चलो आता आपण निघूया. आरेवारेच्या रोडने आपण पुढे चाललो आहे. आपण जिकडे जातो आहे ते 23 किलोमीटर लांब आहे. एक पॉईंट आहे तो. लेट्स सी कसा आहे तो, मलाही कल्पना नाही आहे. गुगलवरती दिसला चांगला तर मी शोधला. गाईज दिस इज आरेवारे रोड. समोर गाड्या आहेत यार, तुम्हाला चांगला व्ह्यू मी दाखवू शकत नाही. पण हा बघा काय दिसतोय राव, हा टर्न बघा काय सॉलिड आहे ना.
इम्प्रेस्ड विथ दिस कोकण. दक्षिण कोकणला गेलेलो मी, तर तिकडे बघितलं, तर तिकडे मला असं कळलं की परशुराम भगवाननी हा काजीरवाटी बीच आहे, तर तुम्ही बघितला तर उजवीकडे. हां, तर कुठे होतो मी? हां, तर भगवान परशुरामने समुद्र देवताशी लढाई केली आणि त्याने 40 ते 50 किलोमीटर मागे सरकवलं. मला असं वाटलं की त्यांनी जमीन मागितली, तर नाही, मी चुकीचं होतो त्याच्यामध्ये. त्यांनी लढाई केली आणि 40 ते 50 किलोमीटर समुद्राला मागे ढकललं आणि तिकडेच हे कोकण निर्माण झालं. सॉलिड. ते बोलतात ना, जन्म कोकणात हवा, याच सगळ्या गोष्टींसाठी. हा, हीच ती कोकणची लाल परी. हा, आता आपण पोहोचत आहोत आरे वारे हा पूल आहे, तुम्ही बघू शकतात. सही ना, या अशा गोष्टी आहेत तिकडे. सही क्लिफ आहे. ह्या साईडला आहे आरे वारे बीच. हॅलो. सो आता मी पोचलेलो आहे कडेलोट पॉईंट याला म्हणतात. आणि तो काही असा दिसतोय, पण इकडे बघा प्रतिकृती बनवली आहे. आय रत्नदुर्ग किल्ल्याची बनवली असावी, बघू शकतात. सही आहे ना. अशी प्रतिकृती बनवली आहे. बाहेर छत्रपती शिवाजी महाराज तिकडे दिसतंय. सही ना. हे माझ्यासाठी नवीन होतं, मला माहितीच नव्हतं असं काय आहे, पण सॉलिड आहे. आणि तिकडे बघतात आहेत तर तो आहे रत्नदुर्ग किल्ला. सही आहे ना. राव बघा काय दिसतंय, काय छान दिसतंय. इकडे हे प्रत्येक किल्ल्यांचे मिनिएचर बनवतात. याची माहिती देखील आहे तिकडे, आणि तुम्ही बघू शकता. आहे ना, सही एकदम. कन्स्ट्रक्शन अजून कम्प्लीट नाही झालं, पण जेव्हा हे पूर्ण कन्स्ट्रक्शन कम्प्लीट होईल तेव्हा सॉलिड दिसेल, खूप कूल दिसेल. चल आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे, बघूया आता काय बीचवरतीच जायचं आहे. वाजले आहेत आत्ताचे 4:39. चल आपण आता निघूया बीचसाठी. आता माझा विचार आहे आरे बीचला जाऊन सनसेट कंप्लीट करायचा. आता आपण निघतो आरे बीचसाठी. जास्त नाही, 500 बोलतो आहे लॉल. 5 किलोमीटर्स हवे, तर पोचून जाऊ. आणि आता काय टेन्शन नाही कसलंच, फक्त एकच टेन्शन आहे, उद्या मुंबईला निघायचं. आणि सध्या मुंबईला निघायचं मला कंटाळा आला. काय अरे 8 दिवस काय गेले तिकडे, काहीच समजलं नाही मला. करण्याच्या पलीकडे हे सगळं. येस, सो नाव वी आर अबाउट टू रिच आरे वारे. फक्त 1 किलोमीटर राहिलं, मग तिकडे आजचा सनसेट. आणि अशा प्रकारे आपला कोकण दौरा इकडे संपत आहे. नेक्स्ट एपिसोडमध्ये दौरा येणार आहे तो मुंबईचा दौरा येणार आहे.
तर मग आपण नेक्स्ट एपिसोडमध्येच भेटूया. पण थांबा, घाई कशाला आहे, सनसेट बघूनच जाऊया ना आरामात. वेळ आहे, अजून वेळ आहे, अजून वेळ आहे. गुड इव्हनिंग फ्रॉम आरेवारे बीच. फायनली पोचलो आरेवारे. सही आहे, इकडे दिसतंय तिथपर्यंत प्रवास होतो आतमध्ये. आणि हे समोर तुम्ही बघत असेल तर ही झिपलाईन आहे. ॲक्टिव्हिटी होते इकडून ते आरेवारे बीचपर्यंत बघू शकतात. तर हे असं आहे. शांत जागा मला इकडे मिळाली, आता बसलो आहे. अशा प्रकारे अजून एक सनसेट आणि आजच्या दिवसाचा ब्लॉग आपला इकडेच एंड होत आहे. शेवटचा कोकण दौरावाला हा ब्लॉग. उद्या निघणार आहे मुंबईसाठी. जमलं तर जेवढं होत असेल तेवढं पहाटे निघायचा प्रयत्न करीन, कारण मला पण जरा दुपारपर्यंत पोचलो तर जरा तो दिवस स्पेंड करायला इझी पडेल मग. सो बघू, प्लॅन तर आहे माझा मॉर्निंगला 6 o'clockला निघायचा. तर डिपेंड आहे मी उठतो किती वाजता त्याच्यावरती. तर चला, इच्छा तर नाही होत आहे निघायची, पण ठीक आहे, आता काय ऑप्शन नाही, सुट्टी संपत आली, निघावं लागेल. तर आता सनसेट बघा तुम्ही, आणि खूपच लवकरच भेटूया आपण परत पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉग बोलायला गेलं तर नेक्स्ट एपिसोड मुंबई दौराच येणार आहे. तर मुंबई दौऱ्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तिकडे तुम्हाला फक्त सिटी बघायला मिळेल आणि हायवे बघायला मिळते. आणि मेन 1-2 घाट आहेत, त्यामधलं एक परशुराम घाट, तोही खूप छान आहे, तो बघायला मिळेल. आपला काशेळी बोगदा, तो पण उद्या नेक्स्ट एपिसोडच्या ब्लॉगमध्ये दिसून येईल तुम्हाला. तर चला, रिटर्न जाण्यासाठी पण जरा एक्साइटेड आहे, कारण 1-2 डेस्टिनेशन्स नाही बोलू शकत, पण तिकडचे जे पॅच आहेत आणि जे सिनिक रूट आहेत ते खूप छान आहेत. व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमचे खूप खूप आभारी आहे मी. आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा गोड दिवसाचा शेवट आपण गोड सनसेटनुसार करूया. तर हा टाईमलॅप्स तुम्ही बघून घ्या. चलो गाईज, बाय, सायोनारा.